Hello, students. How are you all? Let's start with a puzzle. Who am I? I fall from the sky and I make you wait. So bring your umbrellas, you will be set. So it means I am a water. Fall from the sky and make you wait. पाणी आपल्याला भिजवतं ना. So today's lesson is storage of water. Means today's lesson is related to water and its storage. Storage म्हणजे काय? तर पाणी साठवणूक करणे म्हणजे स्टोरेज ऑफ वॉटर. तर पाणी आपण कशा कशामध्ये साठवू शकतो त्याचे खूप डिफरंट काइंड्स ऑफ सोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टोरेज ऑफ वॉटर. Chapter number 3. Okay, students. So for this, you have to try one thing. So let's take some stones, mud, and make a hillock like this. So असं तुम्हाला उंच डोंगरासारखं थोडं करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावरती pour some water over it hillock from वॉटरिंग कॅन घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला हे असं हिलॉकवरती वॉटर पोअर करायचं आहे म्हणजे ओतायचं आहे. सो ते वॉटर पोअर करताना यू हॅव टू ऑब्झर्व इट दॅट इन विच डिरेक्शन वॉटर इज गोईंग. म्हणजे वॉटर कुठे जातंय कशा प्रकारे जातंय ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. सो वेन यू पोअर वॉटर ऑन top of the hillock, it will goes down and down. In which direction water goes? Flow is down to the earth. So जेव्हा तुम्ही कोणत्याही उंच ठिकाणावरनं पाण्याला पोर करताय तेव्हा पाणी खाली वाहत जातंय. त्याला काय म्हणायचं आहे? खाली ते वाहत स्लोपवरनं ते खाली वाहत जातंय. ओके. सो अशाच प्रकारे आपल्याला रेनचं जे वॉटर येत आहे ते रेनचं वॉटर वरतून येतं आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्याला वाहताना दिसतं. सो व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ वॉटर? द मेन सोर्स ऑफ वॉटर नॅचरल रिसोर्स ऑफ वॉटर इज अ रेन. आपल्याला वॉटर कुठून मिळतं? रेन. सो रेन इज द मेन सोर्स ऑफ द वॉटर. अंडरस्टँड? येस स्टुडंट. सो वी सीन दॅट रेन इज द main source of the water. So can you just imagine some things that just like without water means without water, no trees, no water in the life, it will be the life? No. There what will happen if there will be no water, no trees? So there will be disastrous. Means ते लाईफ आपल्याला आवडेल का? नाही. ट्रीज प्लस वॉटर प्लस आवर लाईफ म्हणजे ट्रीज वॉटर म्हणजे नॅचरल ब्युटी जे आहे त्याच्यामुळे आपलं लाईफ आपल्याला खूप छान असं दिसतं. सो फॉर दिस यू हॅव टू केअर अँड यू हॅव टू व्हॅल्यू of natural resources which are easily available to us in the nature. Okay students? So water, for what we use water? For the drinking, cooking and bathing. म्हणजे आपण पाणी प्यायला आपल्याला लागतं. दिस इज द व्हेरी फर्स्ट नीड ऑफ अस. म्हणजे आपल्याला खूप गरजेचं आहे. जीवन आवश्यक मध्ये ते येतं पाणी. कुकिंगसाठी जर कुकिंगला तुम्हाला काही मॅगी बनवायची आहे, ठीक आहे, तुम्ही मॅगी बनवताना पहिले काय करता? बॉईल करायला ठेवता ना वॉटर. सो वॉटर इज नीडेड फॉर द कुकिंग ऑल्सो. अँड बाथिंग, जर तुम्ही आंघोळच नाही केले तर तुम्हाला फ्रेश वाटेल का? नो, नेव्हर. सो दीज आर द इम्पॉर्टन्स ऑफ द वॉटर. सो लाईक दॅट इन फॅक्टरीज, ॲग्रिकल्चर अँड इलेक्ट्रिसिटी. फॅक्टरीज म्हणजे काय? जिथे आपल्याला उत्पादन होत असतं आणि आपण तिथनं वस्तू वेगवेगळ्या तयार करतो. तसंच ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, फार्म. जर तुम्ही पिकांना पाणीच नाही दिलं तर पिकं कशी येणार आणि तुम्हाला धान्य तिकडनं धान्य कसं मिळणार? नाही मिळणार. सो जस्ट लाईक इट फॉर मेकिंग इलेक्ट्रिसिटी also water is used in making electricity. Okay students? So now we are going to learn about water bodies. Water bodies म्हणजे काय? की कुठे कुठे आपल्याला वॉटर इझिली अवेलेबल असतं आणि बघायला मिळतं. म्हणजे
काही नॅचरल रिसोर्सेस असतात तर काही मॅनमेड रिसोर्सेस असतात. बट दे ऑल आर द वॉटर बॉडीज, नॅचरल अँड मॅनमेड. नॅचरल म्हणजे निसर्गात तयार असलेले आणि मॅनमेड म्हणजे माणसाने बनवलेले. सो हिअर यू आर सीन पिक्चर ऑफ, कशाचा पिक्चर आहे ओळखाल का? ओळखा बघितलं असणार तुम्ही कुठेतरी सराउंडिंगला. येस, इट्स अ पॉन्ड. अँड व्हॉट इज मीन बाय पॉन्ड स्टुडंट, तुम्हाला सांगता येईल का? सांगाल? एनीवन गेसेस? येस, आय कॅन टेल यू. Pond, a small depression in the ground in which the water gets collected is called pond. म्हणजे एक स्मॉल असं खड्डे टाईप असतं, त्याला आपण खड्डं नाही म्हणू शकणार, बट स्मॉल असतं म्हणून त्याला खड्डे म्हटलं तरी चालेल, थोडं मोठं. त्याच्यामध्ये पाणी जमा होतं आणि त्याला आपण मग काय म्हणतो? पॉन्ड. नेक्स्ट रिसोर्स इज अ लेक. लेक म्हणजे काय? तलाव, जो पॉन्डपेक्षा थोडा मोठा असतो. ओके, सो व्हॉट इज मीन बाय लेक? A very large water depression in which water gets collected is called lake. म्हणजे पॉन्ड तर छोटा असतो पण लेक मोठा असतो. अ व्हेरी लार्ज वॉटर डिप्रेशन, त्याच्यामध्ये नॅचरल जे रेनचं वॉटर असतं ते कलेक्ट होतं आणि त्याला आपण म्हणतो लेक. ओके, सो स्ट्रीम म्हणजे काय? झरणा. आपण बघतो ना, तो वाहत असतो सारखा, तो थांबलेला असतो का एका ठिकाणी? नाही. झरण्याचं पाणी कंटिन्युअस फ्लोज द वॉटर ऑफ स्ट्रीम. A continuous flow of fresh water over a naturally formed bed is called stream. म्हणजे झरणा कुठून येतो? डोंगरातून असं उंच माउंटेनवरनं आपल्याला पडताना दिसतो ते वॉटर, त्याला आपण स्ट्रीम म्हणतो. ते नॅचरल वॉटर असतं आणि ते कंटिन्युअसली फ्लो करत असतं आणि ते फ्रेश वॉटर असतं रेनचं. ओके, त्याला आपण स्ट्रीम म्हणतो. अँड स्प्रिंग. व्हॉट इज मीन बाय स्प्रिंग? बघितलंय तुम्ही स्प्रिंग कुठे तुमच्या अवतीभवती? In your surrounding, have you seen spring, any kind of spring? Yes, I can tell you. Spring, water coming out of cavities in the soil, rocks or mountain is called spring. म्हणजे जमिनीमधनं किंवा रॉक्समधनं, खडकांमधनं जे पाणी माउंटेनसारखं वरती उसळतं ना, त्याला आपण स्प्रिंग म्हणतो. अंडरस्टँड? व्हेरी गुड. नाव टँक. टँक म्हणजे काय? एक टाकी असते ना, पाण्याची टंकी म्हणतो आपण त्याला. ती बनलेली असते वीट, सिमेंट, दगडांची, मीन्स स्टोन्स, विथ द स्टोन्स. ओके, अ लार्ज डिप्रेशन ड्यू टू कलेक्ट अँड स्टोअर वॉटर इज टँक. लार्ज डिप्रेशन असतं म्हणजे ते खूप खोल असते आणि त्याचा एरिया पण खूप लार्ज असतो. डग, तो आपण डग केलेला असतो. डग टू कलेक्ट. डग म्हणजे खोदणे. विहिरीला आपण खोदतो ना, तर त्या टँकला आपल्याला खोदावं लागतं. म्हणजे हे मॅनमेड रिसोर्सेसमध्ये इन्क्लूड असतं. आपण त्याला डग करतो आणि त्याच्यामध्ये वॉटर स्टोअर करतो. इट्स कॉल्ड टँक. नाव यू आर सीइंग ओशन. इट्स अ व्हेरी लार्ज storage of water and its water is salty, so we can't drink it. Yes, oceans are very large salt water bodies. म्हणजे ओशन, समुद्र, सागर खूप लार्ज असतो, त्याच्यामध्ये आपल्याला खूप सगळं पाणी बघायला मिळतं. अँड दॅट ओशन्स वॉटर वी कांट ड्रिंक इझिली अँड दॅट इज नॉट हेल्दी फॉर अस फॉर द ड्रिंकिंग. आपण ओशनचं पाणी नाही पिऊ शकत कारण ते खारट असतं, त्याच्यामध्ये सॉल्ट वॉटर बॉडीज इन्क्लुडेड असतात. सो वी कांट ड्रिंक ओशन वॉटर इझिली. ओके, सो नाव स्टुडंट, जून टू सप्टेंबर मीन्स जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर, दीज 4 months आर रेनी सीझन्स. मीन्स या 4 महिन्यामध्ये आपल्याला रेनी सीझन एक्सपिरियन्स करायला मिळतो. म्हणजे हे 4 महिने आपले रेनी सीझनचे असतात, जून टू सप्टेंबर. इन दिस 4 months we get ample of rainy water and rain on the earth. Okay, on the earth, student, there is 1/3 part of water and only 1/4 part is a earth. On the earth म्हणजे आपल्या जमिनीवरती आपल्याला 3 हिस्से भाग, म्हणजे जर तुमची एक पूर्ण पोळी असणार तर त्यातले 3 हिस्से पोळी जी असते ती असते आपलं वॉटर आणि ओनली 1 पार्ट जो असतो ती आपली आहे अर्थ, जमीन. सो स्टुडंट, हाऊ टू यूज वॉटर केअरफुली?
तुम्हाला वॉटर कसं केअरफुली यूज करायचं आहे हे तुम्ही मला सांगाल का? कसं यूज करणार तुम्ही वॉटर केअरफुली? म्हणजे वॉटर तुम्हाला व्हॅल्युएबल आहे हे तुम्ही कसं दाखवणार? कसं रिअलाईज तुम्हाला होतंय? मला सांगू शकाल का प्लीज? सांगा. येस. सो हिअर टेक शॉर्टर बाथ्स. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जेव्हा बाथ करायला जाता, अंघोळीला जाता, तेव्हा तुम्ही खूप अंघोळ चांगली करू नका असं नाही, बट पाणी वेस्ट करू नका असं आहे. ओके, व्हेरी गुड. क्लोज टॅप वाईल ब्रशिंग टीथ. आपण बेसिनवरती ब्रश करायला घेतो, मग आपण ब्रश जोपर्यंत करतोय तोपर्यंत टॅप बंद असायला हवा की नको? बंदच असायला हवा ना, कारण त्यावेळेला आपल्याला थोडी माउथ वॉश करायचा असतो. सो टॅप शुड बी क्लोज वाईल ब्रशिंग टीथ. ओके, अँड टर्न ऑफ द टॅप आफ्टर इच यूज. म्हणजे तुम्ही पाणी घेतलं टॅपमधनं आणि पाणी तुम्ही ते तसंच ठेवलं, टॅप क्लोज नाही केला, सो इट विल बी वेस्टेज ऑफ वॉटर, नो? So that is good? No, not at all. So in this kind you can save water and stay happy. Understood everyone? Very good. So now student, we are going to see storage of water. Different storage of water. Storage म्हणजे मी तुम्हाला पहिलेही सांगितलंय काय. स्टोरेज म्हणजे साठवणूक करण्याचे वेगवेगळे पर्याय. स्टोरेज ऑफ वॉटर. There are two methods of storage water. One is traditional method and one is modern method. ट्रेडिशनल म्हणजे पूर्वापार चालत आलेली, पूर्वीपासून जी मेथड आपण चालू ठेवली आहे तिला ट्रेडिशनल, आणि मॉडर्न म्हणजे जी आपण आत्ता यूज करतोय, आत्ता इन्व्हेंट केली आहे ती. सो इन ट्रेडिशनल मेथड्स देर आर सोर्सेस लाईक वेल्स, वॉटर टँक्स, ड्रॉ वेल्स, रिव्हर्स अँड बर्न्स, ओल्ड रिझर्वर्स, ओल्ड टँक्स. वेल म्हणजे काय? विहीर. वॉटर टँक म्हणजे तळ, वॉटरचे टँक. ड्रॉवेल्स म्हणजे विहीरचाच प्रकार. रिव्हर्स अँड बर्न्स अँड ओल्ड रिझर्वर्स. ट्रेडिशनल मेथड्स मीन्स द मेथड्स यूज फॉर स्टोरिंग वॉटर इन ओल्डन डेज. म्हणजे जुन्या काळामध्ये ज्या मेथड्स यूज केल्या जायच्या त्याला आपण ट्रेडिशनल मेथड म्हणतो. ओके, इन आवर स्टेट variety of storing water were existing in the olden days. Nowadays, these water stores are rarely used. However, their remains can be seen at many places. म्हणजे आपल्या स्टेटमध्ये खूप सगळ्या प्रकारच्या व्हरायटी स्टोरिंग वॉटरच्या आपल्याला बघायला मिळतात. त्या ओल्डन डेजमध्ये आपण बघितल्या आहेत, बऱ्याच जणांनी बघितल्या आहेत, कोणी नाही बघितल्या आहेत. सो नाव वी कॅन सी इट ॲट मेनी प्लेसेस. सो जस्ट स्टार्ट. लेट्स ड्रॉ वेल्स. म्हणजे ड्रॉ वेल्स म्हणजे काय? अशी हे बघा तुम्हाला दिसते इथे वेल, त्याच्यावरती काय ठेवलंय पाणी काढायला? पोहरा. सो इन द पास्ट ड्रॉ वेल्स वेअर डग It's called also ard. In the past, draw wells were dug to get drinking water. Water could be drawn from these wells using a small pot called pohra. त्याला काय म्हणतो आपण? पोहरा. पोहरा म्हणतो ना, त्यातनं पाणी काढायला जे यूज करतात त्याला आपण काय म्हणतो? पोहरा. अँड वॉटर टँक्स इन फोर्ट्स. वॉटर टँक्स म्हणजे टँक्स जे नॅचरली बनलेले असतात. तिथे बघा त्याच्यामध्ये दगडांचा तो बनलेला असतो. वॉटर टँक्स इन फोर्ट्स. इन ओल्डन डेज द हिल्स फोर्ट्स हॅड रिझर्वर्स अँड टँक डग इन टू द स्टोन फॉर पीपल हू लिव्ड इन द हिल फोर्ट्स. म्हणजे हिल फोर्ट्समध्ये, हिल म्हणजे काय? फोर्ट्स म्हणजे किल्ल्यावरती, डोंगरांवरती ते बनलेले असतात. तिथे राहणाऱ्या लोकांना वॉटर यूज करता यावं म्हणून. ओके, रिव्हर्स अँड बर्न्स. So earthen or masonry burns were built across rivers to store their water. Okay, so rivers and burns, a small earthen wall created across the channel of river from one bank to the opposite bank of river to store water is called rivers and burns. Rivers and कशाचं बनलेले असतात ते? स्टोन पासनं बनवले, आणि या बँकवरनं म्हणजे या किनाऱ्यावरनं त्या किनाऱ्यापर्यंत त्यांचं कन्स्ट्रक्शन झालेलं असतं पाणी रिझर्व करण्यासाठी. ओल्ड रिझर्वर्स वेअर बिल्ट इन एरियाज ऑफ लो रेनफॉल. म्हणजे जिथे कमी पाणी पडतो त्या ठिकाणी आपल्याला रिझर्वर्स बघायला मिळतात पाणी साठवून ठेवण्यासाठी. अंडरस्टँड स्टुडंट्स? येस, व्हेरी गुड.
old reservoirs, a good amount of water is collected in the form artificial lake is called reservoir. Reservoir म्हणजे काय, तर तो एक आर्टिफिशियल लेक असतो, त्याला आपण रिझर्व्हर असं म्हणतो. सो स्टुडंट, नाव वी आर गोइंग टू लर्न अबाउट टँक. ओल्ड टँक, त्यालाच आपण काय म्हणतो, हौद. हौद म्हणतो. आपल्याला हौद हा शब्द तुम्हाला आठवत असेल, तुमच्या आजीनी वगैरे कोणीतरी म्हटलेला असणार आहे. सो ओल्ड टँक कशापासून बनतात, हेही दगडांपासून म्हणजे स्टोनपासून ते बांधलेले असतात. ओल्ड टँक्स आर कॉल्ड ॲज हौद, वेअर बिल्ट इन लार्ज सिटीज टू स्टोर वॉटर इन द ओल्डन टाइम. सम ऑफ देम स्टील इन यूज. लार्ज सिटीजमध्ये म्हणजे खूप मोठ्या सिटीजमध्ये जुन्या काळामध्ये सुद्धा हौद बनवलेले असायचे आणि ते आत्ताही काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ओके स्टुडंट्स. सो टँक इन औरंगाबाद सिटी म्हणजे जो औरंगाबाद सिटीमध्ये फाईंड अर्लियर टँक्स वेअर यूज टू स्टोअर आणि हाऊ अंडरग्राऊंड वॉटर कॅन बी ड्रॉन. आपण ग्राउंडच्या मध्ये जमिनीच्या खाली असलेलं वॉटर कसं काय यूजमध्ये आणू शकतो बरं, तर ते हँडपंप म्हणजे काय, हँडपंप हापशी म्हणतो आपण त्याला. त्याने आपण थोडं असं पंपिंग केलं की अंडरग्राऊंड असलेलं वॉटर आपण त्याला बाहेर आणू शकतो. Here students, Savni and Ameya have tap drinking water and also they have well water also. म्हणजे त्यांच्याकडे विहिरीचं वॉटर पण आहे आणि त्यांनी टॅपचं वॉटर घेतलंय. पण ते टॅपचं वॉटर जर पितायत तर विहिरीचं वॉटर त्यांनी काय करायला पाहिजे, मग विहिरीचं वॉटर सुद्धा यूजमध्ये आणायला पाहिजे की नाही. सो दे कॅन यूज दॅट वेल वॉटर फॉर वॉटरिंग द प्लांट, फॉर क्लीन द युटेन्सिल्स म्हणजे भांडी स्वच्छ करण्यासाठी, फॉर क्लिनिंग द क्लोथ्स अँड बाथिंग. त्यांनी ते वॉटर कशासाठी यूज करायला पाहिजे, या 4 गोष्टींसाठी त्यांनी ते वॉटर यूज करायला हवं. म्हणजे कोणत्याही प्रकारचं वॉटर वेस्टेज जाणार नाही. टॅप वॉटर प्यायचं आणि वेल वॉटर यूज